विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरील आरोपांची आयोगाने दखल घेतलेली आहे। निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांकडून या संदर्भातला अहवाल मागितलाय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावल्याचा आरोप झालेला आहे। अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यास न मिळालेल्या विरोधी उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाकडून चौकशीची प्रक्रिया सुरू असून सीसीटीव्ही चित्रणही मागवण्यात आल्याची माहिती कळते। या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, मुळात ही तक्रार काय होती आणि आता आयोग या संदर्भात काय पावलं उचलत आहे? एकूणच निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावलं आणि रोखलं अशा प्रकारचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी कुठेतरी अर्ज जो आहे तो भरला गेलेला नाही असा आरोप काही उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात तक्रार करण्यात आलेली आहे ना आयोगाकडनं महापालिका आयुक्तांकडनं या संदर्भात अहवाल मागवण्यात आलेला आहे। एकूणच या सगळ्या प्रकरणाचे चित्रीकरण किंवा सीसीटीव्ही मागवण्यात आलेले आहेत। एकूणच या संदर्भात जर का पाहायचं तर निवडणूक आयोगाकडनं चौकशीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे। मात्र नार्वेकरांकडनं स्वतः या संदर्भात खंडन करण्यात आलेलं आहे। एकूणच त्यांच्याकडनं देखील सीसीटीव्ही तपासण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं होतं, या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं। सोबतच 212 जो वॉर्ड आहे तिथं भाजपच्याच उमेदवाराला अर्ज भरता आलेला नाही आहे, पण विरोधक रडीचा डाव खेळतात अशा प्रकारचा आरोप देखील राहुल नार्वेकर यांच्याकडनं करण्यात आला आहे। त्यामुळे एकूणच या संदर्भात जर का पाहायचं तर अहवाल मागवण्यात आला आहे। कशा प्रकारे ही चौकशी होते हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच या संदर्भातले अपडेट घेत राहू। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।